नमस्कार. नंदुरबारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर समीकरणं इतकी बदलत आहेत की कोण कोणासोबत आहे हेच कळायला मार्ग नाही. चला, या राजकीय बुद्धिबळाच्या डावात नेमकं काय घडतंय ते समजून घेऊया. पण सगळ्यात मोठा आणि इंटरेस्टिंग प्रश्न हाच आहे की जे नेते कालपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक होते ते आज अचानक हातात हात घालून का उभे आहेत, याच्यामागे नेमकं काय राजकारण आहे, चला पाहूया. नंदुरबारमध्ये एक अशी नवी आघाडी तयार होतीये जी शहराचं संपूर्ण राजकीय चित्रच बदलून टाकू शकते. पाहूया या नव्या डावातले प्रमुख खेळाडू कोण आहेत. या नव्या समीकरणातला पहिला महत्त्वाचा चेहरा म्हणजे शिरीष चौधरी. त्यांनी थेट शिंदे गटात प्रवेश करून चंद्रकांत रघुवंशींशी हातमिळवणी केली आहे. हा खरं तर या समीकरणातला एक सगळ्यात मोठा आणि धक्कादायक बदल आहे. आता या आघाडीत सामील होणारं दुसरं मोठं नाव आहे विक्रांत मोरे. आणि चर्चा अशी आहे की विक्रांत मोरे हे सुद्धा भाजप सोडून याच नव्या आघाडीत दाखल होऊ शकतात. जर हे खरं झालं ना, तर या आघाडीची ताकद कित्येक पटींनी वाढेल. पण बघा, ही मोठी आघाडी झाली खरी, पण तिच्यामुळे एक नवीच डोकेदुखी सुरू झाली आहे, आणि ती म्हणजे नगरसेवक पदासाठीच्या जागा वाटपाची. एक गोष्ट लक्षात घ्या, नंदुरबार नगरपरिषदेत नगरसेवकांच्या जागा आहेत केवळ 41, आणि खरा खेळ याच आकड्याभोवती फिरणार आहे. आणि इथेच तर खरा पेच आहे. जागा आहेत फक्त 41, पण आता ही मोठी आघाडी झाल्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या खूप जास्त झालीय. याचा सरळ अर्थ असा की तिकीट वाटप थोडं जरी इकडे तिकडे झालं तर नाराज कार्यकर्ते सरळ बंडखोरी करतील, आणि ही बंडखोरी रोखणं हे या आघाडीच्या नेत्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. नगरसेवकांच्या जागांचा प्रश्न तर आहेच, पण खरी लढाई आहे ती नगराध्यक्षपदाची. शहराचा प्रथम नागरिक कोण होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या शर्यतीत रघुवंशी गटाने रत्नाताई रघुवंशी यांचं नाव आधीच जाहीर करून टाकलंय. पण दुसरीकडे भाजप यावेळी एखादा नवीन चेहरा पुढे आणणार का, याबद्दल मोठी उत्सुकता आहे. आणि खरा प्रश्न हाच आहे, समजा भाजपने एखादा नवीन चेहरा दिला तर नंदुरबारची जनता त्याला स्वीकारेल का, की परंपरेलाच साथ देईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या सगळ्या राजकीय खेळींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे मतदार. ह्या सगळ्या उलथापालथीकडे ते कसे पाहतात आणि त्यांच्या मनात नेमके कोणते प्रश्न आहेत. मतदारांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे. ज्या नेत्यांना आत्तापर्यंत संधी मिळाली त्यांनी नंदुरबार शहरासाठी नेमकं केलं तरी काय. या संधीसाधू राजकारणात त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. त्यामुळे मतदारांसमोर एक स्पष्ट निवड आहे. शहराचा विकास महत्त्वाचा मानायचा, की नेत्यांनी आपल्या सोयीसाठी केलेली ही राजकीय जुळवाजुळव स्वीकारायची. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो, सत्तेसाठी होणारी ही राजकीय जुळवाजुळव शहराच्या हिताची आहे का. नंदुरबारच्या भविष्यासाठी हे बदल चांगले ठरतील की वाईट, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.